नामवंत तसेच उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या पप्पू पहलवानची भरदिवसा जिम खरेदीच्या वादातून हत्या झाली आहे। ही घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपासमोर घडली। पप्पू पहलवानच्या हत्येमुळे पूर्ण नागपुरी गेट हद्दीसोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची तौबा गर्दी जमली होती। तसेच पप्पूच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सतत 4 वर्षांपासून मेडल जिंकलेल्या पप्पू पहलवानाला बॉडी तसेच सुदृढ शरीर प्रकृती अतिशय मजबूत असल्यामुळे त्याने विदर्भासोबतच राज्यातही बऱ्याच स्पर्धेत अव्वल येऊन अमरावती शहराचे नाव रोशन केले। विशेष म्हणजे पप्पू पहलवानने सतत 4 वर्षांपासून मेडल जिंकले। पप्पू हिंदू केसरी विजेता असल्याची माहिती पप्पूच्या चाहत्यांनी दिली आहे। पप्पू SPIची परीक्षा देणार होता। पप्पू पहलवान मागील हप्त्यात शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याला भेटला असता त्यावेळी त्याने पुढील येणारी SPIची पोलीस भरती देणार असल्याचे सांगितले होते। सोबतच पोलीस भरती परीक्षेची तयारी पप्पूची जोमाची सुरू होती। प्रतिनिधी अमरावती शहरातील नामवंत तसेच उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या पप्पू पहलवानची भर दिवसा जिम खरेदीच्या वादातून हत्या झाली। ही घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपासमोर घडली आहे। पप्पू पहलवानच्या हत्येमुळे पूर्ण नागपुरी गेट हद्दीत सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची तौबा गर्दी जमली होती। तसेच पप्पूच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नावेद इक्बाल राहणार छायानगर पठाण चौक असे मृतक पप्पू पहलवानचे पूर्ण नाव आहे। पप्पू पहलवानाला लहानपणापासून शरीर प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यात आवड होती। रहीम नामक एका इसमाकडून पप्पू 30 जुलै रोजी जिमची खरेदी करणार होता आणि 15 ऑगस्ट रोजी जिमचे उद्घाटनही करणार होता। विशेष म्हणजे येणाऱ्या 23 जुलै रोजी वाढदिवस असल्यामुळे परिसरातील सर्व मित्र सोबतच नातेवाईक मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करणार होते। पप्पू ज्या जिम मालकाकडून जिम विकत घेणार होता त्याच जिमवर हल्लेखोरांची नजर होती। त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा डोळा सतत त्याच जिमवर होता। अनेकदा आरोपीने पप्पू पहलवानाला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र पप्पूने माघार घेतली नाही। त्यानंतर मंगळवारी पप्पू पहलवान व्यायाम करून वलगाव मार्गाने जात असताना आरोपींसह काही 3 ते 4 हल्लेखोर दुचाकीने येऊन वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपासमोर पप्पू पहलवानाला अडविले। त्यानंतर पप्पूशी वादविवाद घालून धक्काबुक्की केली। त्यापैकी एकाने चाकू तर दुसऱ्याने तलवार काढून पप्पूवर सपासप वार केले। वार त्याच्या पोटावर, मानेवर, हातावर इतके जोरदार होते की पप्पूचा घटनास्थळी मृत्यू झालाय। घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना कळताच पोलिसांनी ताबडतोब पप्पूला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता। डॉक्टरांनी मृत घोषित करून त्याच्या शवाला शवविच्छेदनाकरिता शवविच्छेदन कक्षात पाठविले। या घटनेमुळे पूर्ण अमरावती शहरवासियांवर तसेच पप्पूच्या चाहत्यांवर, नागरिकांवर दुःखाचे संकट कोसळले। त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात व घटनास्थळी पप्पूच्या चाहत्यांची व नागरिकांची तौबा गर्दी जमली होती। गुन्हे शाखेने घटना घडताच आपले 2-3 पथक घटनास्थळी दाखल करून आरोपीच्या शोधात लावले। सोबत घडलेली घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याने सायबर सेलच्या पथकाने घटनास्थळ गाठून परिसरातील सर्व CCTV फुटेज जप्त केली आहे। विशेष म्हणजे पप्पूची हत्या करणारे हल्लेखोर हत्या करून पसार झाले। अमरावती पोलीस त्या आरोपींच्या शोधात आहे। या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी खुनाचे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले। या घटनेने पप्पूच्या कुटुंबावर मातमचा डोंगर पसरला आहे। प्रतिनिधी सलमान खानसह सुवर्णा ताकटे SP 24 तास अमरावती। शिळे आणि नासलेले अन्न देत असल्याचा आरोप करत काही ग्राहकांनी मंगळवारी रात्री सेंट लॉरेन्सच्या नाश्ता गाडीवर हल्लाबोल केलाय। स्वस्त जरी असले तरी चांगले अन्न द्यावे अशी मागणी यावेळी भाविकांनी तसेच स्थानिकांनी करत गाडी अडवून धरली। तसेच संबंधित हॉटेलच्या अधिकाऱ्याला